हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज मी परत गेली होती माधवनगरमध्ये. साड्या घ्यायच्या होत्या मला. तर मूलचंद मॉल म्हणून आहे, तर तिथून मी साड्या घेत असते नेहमी आणि अगोदर पण घेतलेल्या भरपूर. आणि आत्तासुद्धा जरा स्पेशलच कार्यक्रम आहे, त्यामुळे अशी साडी बघत होती हिरवी. आणि म्हणजे माहेरी जायचं होतं मला, आणि केळीची बाग असली की लेकीनं केळीच्या बागेची पूजा वगैरे करायची असते. तर त्यासाठी आईनं मला फोन केला होता की तुझ्यासाठी साडी तूच घेऊन ये सांगलीतून, तुझ्या आवडीची, कारण तुला काही पसंत वगैरे पडणार नाही. म्हणून म्हटलं थोडंसं सांगलीमध्ये गेले होते, तर साडी वगैरे माझ्या आवडीची आता कुठली घेतली काय घेतली मी दाखवते घरी गेल्यानंतर. आणि त्यांनासुद्धा आपण आयर वगैरे घ्यायचा असतो. आणि मी दिवाळीच्या वेळेसच मला माहिती होतं की त्यांना तो कार्यक्रम होणार आहे, म्हणून दिवाळीच्या वेळेसच त्या दोघींना साड्या वगैरे घेतल्या होत्या. ब्लाऊज वगैरे शिवले होते. मग वडिलांना पण कपडे घेतली, भाऊला कपडे घेतली, थोडंसं मुलांना खायला वगैरे पाहिजे होतं, तर ते सुद्धा घेतलेलं आहे. तर पहिल्यांदाच केळीची बाग लावली आहे आणि केळी आता पिकायला लागलेल्या आहेत आणि पिकलेल्या सुद्धा आहेत. पण ती काढायच्या अगोदर जी काही पूजा असते ना करायची, तर ती करायची होती. मग त्यासाठीच तयारी चालली, थोडीशी शॉपिंग वगैरे. आणि मुलांना इथं खाऊ पाहिजे होता. जाणार होते कॉलेजला वगैरे, म्हणजे हॉस्टेलला आहे ना माझी भाची वगैरे, तर तिकडे पण खायला वगैरे द्यायचं होतं. तर काय काय लागणार आहे ते घेऊन आलेली आहे इथं खायला वगैरे सगळ्यांना. आणि ह्या घेतलेल्या आहेत साड्या. मी एक हिरव्या कलरची घेतली, ज्या बघितल्या होत्या ना लाल कलरची, खूप छान होती. पण लाल कलर एकदा घालायला चांगला वाटतं, परत मग घालायचं मला की नको वाटतं. मग केळीला नेसवण्यासाठी ही साडी घेतलेली आहे. आणि दुसरी एक अशी मला आवडली म्हणून या कलरची घेतली. आता नंतर मी दाखवेलच. आणि ड्रेस घेताना तिथं कटपीस छान होते शर्टचे, तर 20-20 रुपयाला हे कटपीस मिळालेत. म्हटलं असू दे, कशाला तर बॅगला अस्तर वगैरे लावायला येईल ह्या हिशोबाने घेतलेले आहेत कटपीस. आणि हा आहे भाऊचा ड्रेस, नानांचा ड्रेस आहे. मिस्टरांनी सुद्धा त्यात 2 शर्ट पीस वगैरे घेतलेले आहेत. तर आता जतला जायची तयारी चालू आहे. तिकडचे थोडेसे व्हिडिओ वगैरे येतील. आता केळीची बागेची पूजा वगैरे, केळी पिकलेत म्हटल्यानंतर ते लेकीनच करायचं असतं, त्यामुळे सगळ्यांना आयर वगैरे घेतले होते. आणि ह्या आहेत साड्या. वहिनीची एक साडी आहे आणि आईची एक साडी आहे. दिवाळीच्या वेळेस ह्या साड्या घेतलेल्या मी माझ्याकडेच ठेवलेल्या, ब्लाऊज वगैरे शिवले होते आणि द्यायचे झालेच नाहीत. आणि मी पण परत मला जायचंच झालं नाही तिकडं. तर त्यांचं जे काही आयर वगैरे असतं ना, तर सगळं बॅगमध्ये वगैरे एका भरून ठेवलेले आहेत. आता जायच्या वेळेस हे सगळं घेऊन जावं लागणार आहे तिकडं. आणि सगळ्यांचं चाललं आहे तर जेवण करायला लागले. तर यायला खूप वेळ झाला, 10:30 वाजले होते, त्यामुळे सगळी जेवण वगैरे करून बसली होती. आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की मी बाहेरून काहीतरी खाऊन वगैरे येते, पण त्या दिवशी खायला काही भेटलंच नाही, म्हणजे वेळच भेटला नाही मला. साड्या चॉईस करेपर्यंतच वेळ गेला. नंतर ड्रेस पीस वगैरे घ्या, हे घ्या, खाऊ वगैरे घ्या, त्यातच जास्त वेळ गेला, त्यामुळे काही खाऊन वगैरे आलो नाही. आणि ही साडी हिरवी आहे ना, तर मला खूप आवडली. आता ही केळीला नेसून मला परत नेसवणार त्यांनी. आणि दुसरी एक आवडली म्हणून घेतलेली आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. बाय.